आज आपण खव्याचा वापर न करता अगदी झटपट आणि रसरशीत असे गुलाबजामुन बघणार आहोत। अगदी साधे सोप्या पद्धतीने मी इथे शेअर केलेली व्हिडिओ, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी मी इथं 2 ब्रेड पुडा घेतलेला आहे। साधारणतः 22 ते 23 ब्रेड असतील। तर याचा पॅक खोलूया आणि याच्या जे साइडचे स्लाइड्स असतात ते आपल्याला वापरायचे नाहीयेत, मध्यभागी जे असतात त्याचाच वापर करायचा आहे। तर हे कडेचा भाग आपण काढून घेऊया। हा कडेचा भाग जर वापरलात तर आपले गुलाबजामुन जे आहेत ते काळपट होतात किंवा काळा रंग येतो, त्याच्यामुळे याचा वापर करायचा नाही। तर सर्व मी साइडने काढून घेतलेले त्याच्या कडा हे एका बाउल मध्ये ठेवती आणि सेम याच प्रकारे सर्व आपण ब्रेड जे आहे ते साइडने काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे सर्व कडेचा भाग काढलाय। हाताने पूर्णपणे मॅश करून घ्यायचे। तुम्हाला हवा असेल तर मिक्सर मध्ये पण बारीक करू शकता। तर अशा प्रकारे मॅश करून घेते। तर पूर्णपणे बारीक करून घेतल्यानंतर ना मी इथं 1 कप दूध घेतलेला आहे, म्हणजे 120 ml दूध आहे। थोडं थोडं ॲड करून घट्ट असा गोळा मळायचा आहे। दुधाचा वापर थोडा कमी जास्त होऊ शकतो। तर अशा प्रकारे एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घेतलंय आणि हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे हे पीठ मळायचे, जेणेकरून आपले गुलाबजामुन जे आहे ते एकदम रसरशीत आणि सॉफ्ट होतील। तर अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा, जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल। तर अशा प्रकारे पीठ मळून झालेलं आहे। तर यामधलं थोडा थोडा आपण गोल गोळा असं करायचंय, थोडंसं सुद्धा क्रॅक जाणार नाही अशा प्रकारे आपले याचे गोळे बनवून घ्यायचे। एकदम सॉफ्ट असं हा गोळा बनून तयार होतो। तुम्ही लहान मोठा कुठल्याही आकारात ठेवू शकता। तर सेम याच प्रकारे अजून एक बनवून दाखवते। व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल। तर अशा प्रकारे मी इथं गोल असे गोळे बनवून घेतलेले आहेत, एक सुद्धा क्रॅक गेलेला नाही। तर तळण्यासाठी एकदम कडकडीत तेल गरम केलंय, गॅस लो फ्लेम वरती ठेवायचे। जेवढे बसतील तेवढे यामध्ये सोडून घ्यायचे। सर्व गुलाबजामुन सोडून झालेले आहेत। 1-2 मिनिटं तरी अजिबात याला आपण झारे लावलेलं नाहीये, कारण हे तुटू शकतात। लो फ्लेम वरतीच 1-2 मिनिटं झाल्यानंतर ना थोडंसं याला पसरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना हलका गोल्डन कलर आलेला आहे। चांगल्या प्रकारे तळले गेलेले आहेत। एक 5 ते 6 मिनिटं लागलेत मला हे तळण्यासाठी। कलर बघू शकता, लाईट नाही किंवा अगदी डार्क नाही, मीडियम असा कलर करून आपण तळून घेतलेला आहे। तर राहिलेले पण गुलाबजामुन सेम याच प्रकारे आपण तळून घेणार आहोत। तर सर्व गुलाबजामुन मी इथं तळून घेतलेले आहेत, बघू शकता कलर वगैरे कशा प्रकारे आलेले आहेत। तर आता आपण हे पाकामध्ये सोडणार आहोत। तर या ठिकाणी मी इथं पाक ऑलरेडी बनवून ठेवलेला होता। पाकाचा व्हिडिओ मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेला आहे। तर या पाकामध्ये 2 वाटी साखर आणि त्याच्यासाठी 1.5 वाटी पाण्याचा वापर केलेला आहे। मीडियम गॅस करून एक 7 ते 8 मिनिटं पाक तयार करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये तयार करतानाच 1 चमचा विलायची पावडर घेतलेली। तर अशा प्रकारे हा तार येऊन मधून तुटतोय, बघू शकता असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे। या पाकाची जो व्हिडिओ मी अपलोड केलाय ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक देते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला परफेक्ट असं पाक तयार करता येईल। तर हा पाक जो आहे तो आपल्याला गरम वापरायचा नाही किंवा कोमट वापरायचं नाही, पूर्णपणे थंड पाक वापरायचा आहे। जर तुम्ही कोमट किंवा गरम पाकामध्ये हे जर गुलाबजामुन टाकलात तर गुलाबजामुन विरघळू शकतात। पाक जो आहे तो पूर्णपणे थंड आहे, त्याच्यामध्ये हे गुलाबजामुन टाकायचे। तर हे मुरण्यासाठी ना थोडासा टाइम कमी जास्त होऊ शकतो। मी 5 ते 6 तास हा पाक मुरण्यासाठी ठेवते गुलाबजामुन मध्ये। तर मी इथं जवळपास 5 तास तरी झालेले आहेत। चेक करूया आपले गुलाबजामुन जे आहेत ते मुरलेत का नाही ते। छान असे थोडेसे खालच्या साईडने झालेले आहेत। तर परफेक्ट असे रसरशीत आपले गुलाबजामुन तयार आहेत। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा। तर यामधला एक तुम्हाला तोडून दाखवते आणि कशा प्रकारे तयार झालाय ते दाखवते। अशा प्रकारे इन्स्टंट असे रसरशीत गुलाबजामुन तयार आहेत।